सुप्रभातम. हे मना, अरे नतद्रष्टा, तू भिकारी नाहीस. ह्या देशात त्या देशात अनमोल खजिना शोधित फिरू नकोस. तुझ्याच घरात असलेला तो अनमोल खजिना म्हणजे तुला गुरुने दिलेली दौलत, त्याची नीट काळजी घे. असं म्हणणाऱ्या रामप्रसादांनी एकदा घराचं मोडलेलं कुंपण स्वतःच नीट करण्यास सुरुवात केली. त्यांची जगधात्री कन्या त्यांना मदतीसाठी दूर देऊ लागली. सर्वाणीनं लेकीला आवाज दिला, ए जगधात्री, जोधात्री, अधिकेशो. लेक आत गेली. काली नाम घेत रामप्रसाद कुंपणाच्या कामातच मग्न. कुंपणाचा दोर बांधताना मुलगी दोर त्यांना देत होती आणि ते दोर बांधित होते. आईनं मोलवल्यावर मुलगी आत गेल्यावरही त्यांना दोर मात्र मिळतच होता. काही वेळानं मुलगी वडिलांना मदत करायला म्हणून परत आली. पाहते तर काय, कुंपणाचं काम पूर्ण झालं. लेकीच्या अनुपस्थितीत करुणामयी भगवतीनं आपल्याला मदत केली आहे हे रामप्रसादांच्या लक्षात आलं आणि ते भावार्थ होऊन गाऊ लागले. अरे मना, तू मातेच्या चरणकमलापासून दूर का राहतोस? मातेचं चिंतन कर ना, तरच तुला मुक्ती मिळेल. तिचे चरण तू त्यागानं बांधून टाक. तुझं नशीब असं फुटकं की डोळे असून देखील कन्येच्या रूपात आलेल्या मातेला तू पाहू शकला नाहीस. एक दिवस महाराज कृष्णचंद्र नावेतनं जात असताना त्यांनी रामप्रसादांची दिव्य कवने श्रवण केलीत. ते स्वतः शाक्तपंथी उपासक असल्यानं ते आनंदानं अगदी भावविभोर झालेत. देहभानच विसरून गेलेत. रामप्रसादांची त्यांनी स्वतः जाऊन भेट घेतली आणि कालीप्रसादा, तू नादियाच्या राजदरबारात राजकवी म्हणून यावंस ही माझी विनंती मान्य कर रे, अशी त्यांना विनंती केली. महाराज, मला क्षमा करा. माझ्या हृदय सिंहासनावर प्रत्यक्ष जगन्माता विराजित आहे. कृपा करून मला कुठल्याच प्रलोभनाला आपण बळी पाडू नका, असं रामप्रसादांकडून उत्तर दिलं गेलं. पुढे महाराज कृष्णचंद्र आजारी पडलेत. त्यांना रामप्रसादांच्या मुखातनं काली मातेची भक्तिगीतं ऐकावयाची होती. रामप्रसाद निरोप कळताच लागलीच निघालेत. मार्ग तर जंगलाचा होता आणि चांगलाच कंटकमय देखील होता. त्या निबिडतम अंधारातही मुखी कालीनाम असल्यामुळे कालीप्रसादांना कसलंच भय नव्हतं. काही अघोरी शाक्तपंथीयांना ते दृष्टीस पडले. त्यांना फार आनंद झाला. आपली उपासना आता फलीभूत होणार. मायर काचे बोली देवार जोने आम्रा निखुद योग्य मनुष्य पेगेची, असं म्हणून सगळेच आनंदले. रामप्रसादांसारखा दिव्य आत्मा त्यांना नरबली म्हणून मिळणार होता. त्या शाक्तपंथीयांनी त्यांना ओढतच बळजबरीनं बळीच्या स्थानी नेलं. कालीप्रसाद मात्र भगवतीवर सगळाच भार सोपवून अगदीच निश्चिंत. सगळी तयारी झाली. आता खाटकन खडग त्यांच्या मानेवर पडून त्यांची मान तुटणार होती. एवढ्यात काली मातेच्या चरणी मान वाहण्यापूर्वीच, अहो आश्चर्यम, ते खडग काली मातेनं वरच्यावर उचललं आणि माझ्या या परमभक्ताच्या केसाला जरी तुम्ही धक्का लावलात ना तरी खबरदार, असं म्हणून इतरांना चांगलंच दटावलं. कालीमाचं सगुण दर्शन होताच स्तुतीपर कवनं कालीप्रसादांच्या मुखातनं प्रसवू लागलीत आणि सगळेच शाक्तीय त्यांचे प्रशंसक बनलेत. एक दिवस प्रातःकाळी रामप्रसाद गंगास्नान करावयास निघाले असताना 16 शृंगार ल्यालेली एक अपुरूप सुंदरी त्यांच्या पुढे आली
आम्ही तोर गान सुनते एखाने एशेची, आम्हागे गान सुना. मागो, मी सुचिरभूत होऊन येतो. गंगा स्नान झाल्यावर मी आपणास भजनं ऐकवितो. ते स्नान करून बाहेर आलेत, पण ती लावण्यवती मात्र त्यांना कुठे दिसेच ना. सगळीकडे त्यांनी आपली नजर फिरवली. एवढ्यातच कशी बरं ती दिसेनाशी झाली ते मनात विचार करू लागले. शोधता शोधता त्यांची नजर देवीच्या देवळाच्या भिंतीवर गेली आणि त्यांच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. भिंतीवर लिहिलं होतं, मी अन्नपूर्णा, तुझी कवना ऐकण्यास माझे कान आसुसलेले होते, परंतु अधिक काळ थांबू शकले नाही. काशीला ये आणि माझ्या पुढे कवनं गाऊन दाखव. हळहळतच ते आल्या पावली काशीस जाण्यास निघाले. त्रिवेणीला पोहोचताच त्यांना स्वप्नादेश मिळाला. रामप्रसाद, तू काशीपर्यंत न येता इथूनच आपले काव्यगायन कर. झालं. तिथेच बसून त्यांनी उत्स्फूर्तपणे भजनं गाण्यास सुरुवात केली. ह्या प्रसंगानंतर त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी जगदात्मिकेचंच दर्शन होऊ लागलं. साधनेला चांगलाच वेग आला आणि अखिल विश्व त्यांना तिच्यातच सामावल्याची प्रचिती पण आली. आता अधिकांश वेळ ते सिद्धासनात बसून सिद्धदात्रीलाच आळवू लागले. खाणं पिणं वस्त्र कशाचीही त्यांना शुद्ध नव्हती. ते म्हणत, हे मना, तू कृषी करणं जाणत नाहीस. ही मानवरूपी जमीन पडीक पडलेली आहे. त्याला कशशील तर तू सोनं पिकवशील. जमिनीला काली मातेच्या नामाचं कुंपण घाल, म्हणजे पिकांची कधीच हानी होणार नाही. उत्तम उत्तम उपमा उत्प्रेक्षांनी त्यांची काव्यगंगा झुळझुळतच राहिली. दर दिवाळीच्या अमावस्येला ते कालीची मूर्ती स्वतःच घडवीत असत. परिसरातील अनेक लोक त्यांच्या पूजेची वाट बघत, कारण तो दिव्यानंद सगळ्यांनाच अनुभवायचा असायचा ना. पूजा सुरू झाल्यावर कालीप्रसाद मात्र पूर्णपणे अलिप्ततेनंच वागत होते. दिव्यानंदात त्यांनी जागरण केलं. नियमाप्रमाणे ते गंगेवर कालीची मूर्ती विसर्जित करण्याकरता गेलेत. गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहून भावार्थतेनं ते गाऊ लागलेत. अरे मृत्यो, जरा क्षणभर थांब. जगन्मातेला हा देह मला दक्षिणा म्हणून अर्पण करू दे रे. एक दिव्य प्रकाश त्यांच्या ब्रह्मरंध्रातनं बाहेर पडताना सगळ्यांनीच बघितला. रामप्रसादांचा चैतन्य देह चराचरस्य पालिकेशी एकरूप झाला. त्यांची काव्यगंगा गंगा प्रवाहाशी एकरूप झाली, समरस झाली. भवदुःख भंजन करणाऱ्या भवतारिणीला आणि तिच्याशी भाव तादात्म्य पावणाऱ्या श्रेष्ठ कालीभक्तांना, रामप्रसाद सेनांना माझे कोटी कोटी प्रणाम.